रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा एक फ्लॅट आहे जो 750चा युजेबल कार्पेट असणारा फ्लॅट आहे आणि प्रॉपर बाल्कनी तुम्हाला बघू शकता की अशी चांगली मस्त बाल्कनी मिळेल आणि त्याच्यात मात्र व्ह्यू झाकणारा व्ह्यू नाही आहे, कारण की हवा आहे, चांगली हवा थांबत नाही। ही जी गार्डन बनणार आहे आणि खाली हे पार्किंगची सुविधा आहे। खूप हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, हा लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, पण हवा तरी तुम्हाला मात्र येते, असं नाही की हवा येत नाही आहे। इथे स्विमिंग पूल वगैरे काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला मेकॅनिकल कार पार्किंग असेल। एक ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे, याच्यापेक्षा जास्त इथे काहीच नसणार आहे। पण बाहेर हॉस्पिटल्स म्हणा, शाळा म्हणा, मेट्रो स्टेशन 7 मिनिटाच्या अंतरावरती असणार, या सगळ्या गोष्टींचं मात्र प्रावधान ऑलरेडी जवळजवळ आहे। हिरानंदानी इस्टेटलाच लागून सांगवी नेस्टा नावाची बिल्डिंग आहे, इथेच हा फ्लॅट असणार आहे, ज्या बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि कोणत्याही बँकेकडनं लोनचं आपण घेऊ शकतो आणि अजून सोसायटी मात्र इथे काही झालेली नाही आहे। अशाच ठिकाणी हा 2 BHKचा फ्लॅट आहे। तर तो फ्लॅट जो आहे, आपण तसं जर बघितलं तर बाहेर जाताना हा फ्लॅट तुम्ही बघू शकता, बाहेर जाताना हा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमधनं बाहेर एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला नॉर्थ ईस्ट साईडला हा फ्लॅट असणार आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला मात्र 2 समोर फ्लॅट असणार आहेत आणि ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत अशाच पद्धतीचा। आणि लिफ्टचा जर विचार केला तर तुम्हाला 3 लिफ्ट मिळणार आहेत आणि मग हा फ्लॅट आपला ही एक लिफ्ट ह्या साईडला तुम्हाला आहे। आणि नंतर जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथपर्यंत तुम्हाला आहे तो तुम्हाला मोकळा स्पेस मिळतो आणि इकडे आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला मात्र खूप मोठं असं डायनिंगचं स्पेस आहे। हा डायनिंगचा स्पेस अधिक तुम्ही जर त्या साईडला बघितलं तर तुम्हाला असा मोठा हॉल नक्की जाणवतो आणि हॉलच्या ह्या साईडला जर आलो तर हवेशीर असणारी एक बाल्कनी आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता हवा मात्र चांगल्या पद्धतीची येते। इथे हवा चांगल्या मस्त तुम्हाला फील हवेचा नक्की येतो, कारण इथे हवा आहे। आणि नंतर जेव्हा ह्या बाल्कनीमधनं आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथे तुम्हाला समोर एक मोठं चांगल्या पद्धतीचं एक किचन असणार आहे, जे तुम्ही ह्या साईडला फ्रीज ठेवू शकता। L शेपला हे किचन असणार आहे आणि तुम्हाला असं मोकळं एवढं मोठं किचन आहे। जर तुम्हाला असं वाटतं इथे काही बनवायचं तुम्ही इथे बनवू शकता, जेणेकरून तुमचं हे डायनिंग किंवा मग ते अशा पद्धतीने करू शकता। अशा पद्धतीचं हे किचन आहे, हा डायनिंगचा स्पेस आहे। आणि ज्यावेळेला आपण समोर जातो ह्या फ्लॅटमध्ये त्यावेळेला इमिडिएटली जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ज्याच्यात जॅग्युअरची फिटिंग असणार आहे आणि ते स्टोअरसाठी पण जागा उपलब्ध आहे। अधिक जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला मात्र खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी असणार आहे, जिथून तुम्ही तुमची वॉशिंग मशीन आधी कपडे सुकवायला घालणे वगैरे ते सगळे प्रकार होऊ शकतात। समोर जर तुम्ही बघितलं तर ऋतू टावर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे ऑलरेडी भरलेलं असणार आहे अशा पद्धतीचं ह्या साईडला। आणि तुम्ही इथे समोर जर बघितलं तुम्हाला असे झाडंझुडं, हॉटेल्स किंवा शाळा, हॉस्पिटल्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून जवळ हिरानंदानी इस्टेटला लागून असल्यामुळे इथं TCSची कंपनी आहे। तर TCSच्या कंपनी असल्या कारणाने इथं रेंटवरती पण चांगल्या पद्धतीचे साधारणतः 30-35 हजार रुपये, 35 हजार रुपये तुम्हाला रेंटही ह्या घरामधनं नक्की मिळू शकतं। आणि जर तुम्ही पुढे आल्यानंतर ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे परत चांगलं प्रशस्त मोठं चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम पण असणार आहे। बेडरूमच्या नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे तुम्हाला प्रॉपरली एक कपाट बनवण्यासाठी इथे जागा उपलब्ध असणार आहे। आणि जर इकडनं आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथे पण एक बाल्कनीचा स्पेस आहे। ही जी बाल्कनी आहे ती बाल्कनी मात्र खूप मोठी आहे, कारण कॉमन बेडरूम प्लस तुमचं मेन बेडरूम आहे त्या साईडला पण ही बाल्कनी जाते। अशा पद्धतीची ही एवढी मोठी बाल्कनी आहे। आणि नंतर समजा कॉमन आपण सोडलं तर कॉमनच्या नंतर इकडे जर बाहेर आलो याच्यानंतर तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत इकडे एक बेडरूम आहे, जे शेवटचं आपलं बेडरूम असणार आहे। हे बेडरूमची साईज जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल खूप मोठी आणि खूप प्रशस्त साईज। तुम्हाला साईज वाईज जर बघितलं तर हेही बेडरूम तुमचं खूप मोठं आहे, कारण इकडनं हे बेडरूम चालू होतं। हे बेडरूम जर बघितलं तर हे पण मोठं आहे आणि बेडरूमच्या ह्या साईडला आला तर इथे पण तुम्हाला बाल्कनीचं ऑलरेडी प्रावधान केलेलं आहे। आणि बाल्कनी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल त्या कॉमन बेडरूमपासनं एकदम ह्या मास्टर बेडरूमपर्यंत एक अशी मोठी बाल्कनी तुम्हाला मिळते। आणि याचा व्ह्यू जरी बघितला तर याचा पण मोकळा ढाकळा व्ह्यू आहे, नारळाचं झाडं किंवा ह्याचा सगळा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण दिसतं। आणि नंतर समजा हा बेडरूम बघितला तर किती मोठा जाणून तुम्हाला दिसेल। आणि नंतर बेडरूमच्या ह्या साईडला जर आला तर इथे पण खूप मोठी जागा आहे, जिथे तुम्ही असं मोठं चांगलं कपाट बनवू शकता, वरतीसुद्धा जागा असणार आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला परत कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट, जॅग्वारचं फिटिंग करून मिळणार आहे। जर आपण याचे पैसे दिले
तर आपल्याला हे इमिडिएटली लावून मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे. लोअर फ्लोअरला हा फ्लॅट आहे. आणि आता ह्याचं जर रेटचा विचार जर आपण केला तर ह्याचा रेट जो आहे 1,40,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह इंक्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, ते सगळं ह्या 1,40,00,000 तुम्हाला येणार आहे. आणि असा मोठा चांगला आणि सिंगल टावरचं जर तुम्हाला कोणाला सिंगल टावरचा फ्लॅट हवा असेल, फक्त पार्किंगच पाहिजे, मेंटेनन्स कमी हवा आहे, अशा लोकांसाठी हा फ्लॅट नक्की असू शकतो. छोटा परिवार आहे, हिरणांदणी स्टेटच्या जवळ पाहिजे किंवा मग हॉस्पिटल जवळ पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी केम्स हॉस्पिटल जवळ, TCS जवळ, हरिजन प्राईम हॉस्पिटल जवळ, तर अशा पद्धतीचा हा शाळा जवळ, हरिजन शाळा, श्रीमा शाळा, पोद्दार शाळा, हिरणांदणीची शाळा, ह्या सगळ्या शाळांच्या जवळ जर वॉकेबल कोणाला अंतरावरती घर हवं असेल तर मला असं वाटते हे घर एक असू शकतं, नवं कोरं आणि अनटच. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चाललेला असतो. तर त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची फार गरज आहे की तुम्ही सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आम्हाला तेवढं सहकार्य करा, जेणेकरून आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढत गेले तर आम्हाला असं वाटतं की आम्ही योग्य काम चालले आणि योग्य पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. एवढी मदत तुम्ही सगळं आम्हाला करा हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तो तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.